हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगरपालिकेच्या वतीनं नगरपालिकेची नवीन वास्तू बांधण्यात येणार आहे। त्यासाठी मंगलधाम इमारतीसह त्यालगतची घरे, दुकाने पाडण्यात येत आहेत। या इमारतीच्या पिछाडीस परशुराम गणपती निकम, दिलीप लक्ष्मण चव्हाण आणि रवींद्र साठे यांची गेल्या 50 वर्षापासून घरे आहेत। त्यांनी नियमितपणे घरफाळापट्टी, पाणीपट्टी भरली आहे। मात्र नगरपालिकेनं नवीन इमारत बांधकामासाठी ही घरे काढून घेण्याची नोटीस लागू केली होती, पण या कुटुंबांनी प्रथम पुनर्वसन करा, त्यानंतर घर रिकामे करतो असं सांगितलं होतं। मात्र नगरपालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष करत JCBच्या सहाय्यानं घरं पाडण्यास सुरुवात केली। यावेळी महिलांनी तीव्र विरोध केला होता। पोलिसांच्या मदतीनं त्यांना हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। बांधकाम काढू नये यासाठी परशुराम गणपती निकम यांनी पेठवडगाव न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाचा आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नका अशी विनवणी करण्यात आली होती। मात्र मुख्याधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी केलाय। न्यायालयाचा स्थगिती आदेश येईपर्यंत नगरपालिकेनं घरं जमीनदोस्त केली होती। मात्र कारवाईवेळी महिलांना केलेल्या शिवीगाळचा बंडखोर सेनेनं निषेध केलाय। सेनेचे शिवाजीराव आवळे यांनी 30 तारखेपर्यंत नगरपालिका प्रशासनानं नवीन इमारतीबाबत संपूर्ण खुलासा करावा, अन्यथा 30 एप्रिलनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं आज आम्ही चव्हाण कुटुंबीय, निकम कुटुंबीय आणि साठे कुटुंबीय यांना न्याय मिळण्याच्या संदर्भात मी स्वतः आणि माझे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन आम्ही भेटलेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना ही सगळी वस्तुस्थिती आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मांडलेली आहे। तशा पद्धतीचे फोटो वगैरे आम्ही दाखवलेत। साहेबांनी या ठिकाणी आश्वासन त्यांना दिले की अशा पद्धतीनं पुनर्वसन केलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि ते त्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, त्यांनी सकारात्मकता त्या निमित्तानं दाखवलेली आहे। पण आमचं असं म्हणणं आहे की पहिला पुनर्वसन झालं पाहिजे आणि मग तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण तुमचा आदेश पहिला दाखवा। तुमचा आदेश नसेल तर तुम्ही विनाकारण बेकायदेशीर दंडुकशाही करताय असं आमचं स्पष्ट मत या निमित्तानं आम्ही मांडतो।